Students, now we will see the seventh question. For that you have to write the statements in conditional form. First we have seen, now we will see the second statement. काय दिलं तुम्हाला? Angles in a linear pair are supplementary. मग त्याचं कंडिशनल स्टेटमेंट काय येणार आहे? इफ द अँगल्स आर इन लिनियर पेअर देन दे आर सप्लिमेंटरी. त्याच्यानंतर थर्ड स्टेटमेंट, अ ट्रायंगल इज अ फिगर फॉर्म्ड बाय 3 सेगमेंट्स. त्याचं कंडिशनल स्टेटमेंट काय येणार आहे? इफ अ फिगर इज अ ट्रायंगल देन इट इज फॉर्म्ड बाय 3 सेगमेंट्स. फोर्थ स्टेटमेंट काय आहे? अ नंबर हॅविंग ओनली 2 डिवायझर्स इज कॉल्ड अ प्राईम नंबर. मग त्याचं कंडिशनल येणार आहे, इफ अ नंबर हॅव ओनली 2 डिवायझर्स देन इट इज अ प्राईम नंबर. प्राईम नंबरचे डिवायझर्स काय असतात? तो नंबर अँड 1 असे दोनच त्याचे काय असणार आहेत? डिवायझर्स असणार आहेत. त्याला म्हणायचं आहे प्राईम नंबर. प्राईम नंबर्स म्हणजे मूळ संख्या. त्याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चन 8 याच्यामध्ये काय करायचं आहे? तर तुम्हाला कॉन्व्हर्स लिहायचं आहे दिलेल्या स्टेटमेंटचा. इथं देताना तुम्हाला कंडिशनल स्टेटमेंट दिलेत आणि त्यांचा तुम्हाला काय करायचं आहे? कॉन्व्हर्स लिहिताना आपण काय करतो? त्याचा अँटीसिडंट हा नंतर लिहितो आणि कॉन्सिक्वंट पहिल्यांदा लिहितो. मग त्याचे तुम्हाला काय लिहायचे आहेत? स्टेटमेंट कॉन्व्हर्स लिहायचं आहे. आता फर्स्ट स्टेटमेंट जे आहे पुस्तकामध्ये ते बघायचं आहे. कोणतं दिलेलं आहे? इफ द सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल इन अ फिगर इज 180 डिग्रीज देन द फिगर इज अ ट्रायंगल. त्याचं कंडिशनल स्टेटमेंट काय येणार आहे? इफ द फिगर इज अ ट्रायंगल देन द सम ऑफ मेजर्स ऑफ इट्स अँगल इज 180 डिग्रीज. हे त्याचं झाला कॉन्व्हर्स. आता सेकंड स्टेटमेंट कोणतं दिलेलं आहे? इफ द सम ऑफ मेजर्स ऑफ 2 अँगल्स इज 90 डिग्री देन दे आर कॉम्प्लिमेंट ऑफ इच अदर. आता जर 2 अँगल्स दिलेले आहेत आणि 2 अँगल्सची ॲडिशन काय होते? 90 डिग्रीज येत असेल तर त्यांना आपण कॉम्प्लिमेंट ऑफ इच अदर म्हणतो. मग आता अँगल्स आर कॉम्प्लिमेंट ऑफ इच अदर हा कॉन्सिक्वंट पहिल्यांदा येणार आहे. म्हणून त्याचं कंडिशनल स्टेटमेंट काय येणार आहे? इफ द 2 अँगल्स आर कॉम्प्लिमेंट ऑफ इच अदर देन देअर सम इज 90 डिग्रीज. काय असणार आहे त्याचं? कॉम्प्लिमेंट. इफ द 2 अँगल्स आर कॉम्प्लिमेंट ऑफ इच अदर देन देअर सम इज 90 डिग्रीज. थर्ड स्टेटमेंट काय दिलेलं आहे? इफ द करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म्ड बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ 2 लाईन्स आर कॉन्ग्रुअंट देन द 2 लाईन्स आर पॅरलल. म्हणजे इथं तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगल्स जे 2 लाईन्सच्या ट्रान्सव्हर्सलमुळे फॉर्म झालेत ते जर कॉन्ग्रुअंट असतील तर दिलेल्या लाईन्स काय असतात? कॉन्ग्रुअंट पॅरलल असतात. मग त्याचा कॉन्व्हर्स काय येणार आहे? इफ द 2 लाईन्स आर पॅरलल देन द करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुअंट. मग पहिल्यांदा इथं कॉन्सिक्वंट घेतलं, 2 लाईन्स आर पॅरलल आणि नंतर तुम्ही अँटीसिडंट प्रश्नामधलं पहिल्या दिलेल्या स्टेटमेंटमधला करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुअंट हा अँटीसिडंट हा नंतर घेतलेला आहे. त्याच्यानंतरचं स्टेटमेंट आहे, इफ द सम ऑफ डिजिट्स ऑफ अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. मग त्याचा कॉन्व्हर्स काय येणार आहे? इफ द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 देन द सम ऑफ इट्स डिजिट इज डिव्हिजिबल बाय 3. जर एखादा नंबर 3 डिवाइड होत असेल तर त्या नंबरच्या सगळ्या डिजिट्सची ॲडिशनसुद्धा काय होणार आहे? 3 डिवाइड होणार आहे. हा त्याचा काय झाला? कॉन्व्हर्स. त्याच्यानंतर तुम्हाला 9th क्वेश्चन दिलेला आहे आणि 9th क्वेश्चनमध्ये 2 स्टेटमेंट्स दिले आहेत. आणि काय क्वेश्चन आहे? राईट द अँटीसिडंट अँड द कॉन्सिक्वंट इन द स्टेटमेंट्स. तुम्हाला फक्त अँटीसिडंट आणखीन कॉन्सिक्वंट लिहायचं आहे. दिलेला आहे इथं तुम्हाला स्टेटमेंट आणि त्याच्यातला आता अँटीसिडंट म्हणजे काय असतो? एखादं थेरमचं जे स्टेटमेंट असतं त्याच्यामध्ये जे दिलेलं आहे त्याला म्हणायचं आहे अँटीसिडंट आणि जे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे पार्ट त्याला म्हणतो आपण कॉन्सिक्वंट. आता इथं तुम्हाला फक्त जे इफ देन कंडिशनल स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त काय लिहायचं आहे? अँटीसिडंट आणखीन कॉन्सिक्वंट. तुम्हाला इथं काही प्रूव्ह करायचं नाही आहे, कुठली डायग्रॅम ड्रॉ करायची नाही आहे, काही नाही आहे. फक्त तुम्हाला अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वंट लिहायचं आहे. मग व्हॉट इज द फर्स्ट स्टेटमेंट?
इफ ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट देन इट्स ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. जर एखाद्या ट्रायंगलचे सगळ्या साईड्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्याचे सगळे अँगल्ससुद्धा काय येतात त्यावेळेला कॉन्ग्रुएंट असतात. हे दिलेलं स्टेटमेंट आहे. मग आता कॉन्सिक्वेंट म्हणजे काय, अँटीसिडंट म्हणजे काय, तर इफ नंतरचा येणारा पार्ट आणि कॉन्सिक्वेंट म्हणजे देन नंतरचा येणारा पार्ट. मग इथं अँटीसिडंट काय असणार आहे, ऑल साईड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट हा अँटीसिडंट येणार आहे. आणि कॉन्सिक्वेंट काय येणार आहे, ऑल अँगल्स कुणाचे आहेत, ट्रायंगलचे. म्हणून काय लिहायचं, इट्ससाठी ट्रायंगल, ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट हा त्याचा काय झाला, कॉन्सिक्वेंट. आता त्याच्यानंतर सेकंड स्टेटमेंट आहे ते कंडिशनल स्टेटमेंट नाही. मग द डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम बायसेक्ट इच अदर. आता ह्याच्यातला तुम्हाला अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट लिहायचं आहे. अँटीसिडंट म्हणजे तुम्हाला जे दिलेलं आहे ते. आता हे जर स्टेटमेंट तुम्ही बघितलं तर तुम्हाला पॅरलेलोग्रॅम दिलेलं आहे आणि पॅरलेलोग्रॅमचे डायगोनल्स बायसेक्टर्स असतात एकमेकांचे. हा झाला टू प्रूव्हचा पार्ट. मग पहिल्यांदा या स्टेटमेंटला तुम्ही कंडिशनल स्टेटमेंटमध्ये लिहा आणि कंडिशनल स्टेटमेंट त्याचं इथं दिलेलं आहे. बघा काय आहे कंडिशनल स्टेटमेंट, इफ द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्रॅम. जर क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्रॅम असेल देन इट्स डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. मग त्याचे डायगोनल्स काय करणार आहेत, एकमेकांना बायसेक्ट करणार आहेत. मग त्याचा अँटीसिडंट काय असणार आहे, द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्रॅम हा अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट काय येणार आहे, द डायगोनल्स बायसेक्ट इच अदर हा त्या काय येणार आहे, कॉन्सिक्वेंट येणार आहे. अशा प्रकारे आपला हा एक प्रॉब्लेम सेट संपलेला आहे. रिड्यूस्ड पोर्शन जो केलेला आहे तुमचा आत्ताचा सिलेबस त्यामध्ये हा 10th क्वेश्चन ड्रॉप केलेला आहे, सेल्फ स्टडीसाठी ठेवलेला आहे. आणि जर तुम्हाला करायचा असेल अभ्यास तर तुम्ही याचासुद्धा करू शकता. डायग्रॅम ड्रॉ करायचे आहेत, जे दिलेलं आहे त्याची डायग्रॅम ड्रॉ करायची आहे आणि तुम्हाला त्याच्यासाठी स्टेटमेंट इफ देन स्टेटमेंट लिहून अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट लिहायचं आहे. इथं थेरम कुठला प्रूव्ह करायचा नाही, फक्त डायग्रॅम ड्रॉ करून करायचं आहे. 2 इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर सिमिलर. मग तुम्ही 2 इक्विलॅटरल ट्रायंगल ड्रॉ कराल. आता इक्विलॅटरल ट्रायंगल्स हे सिमिलर असतात. मग एक 6 सायडेड इक्विलॅटरल ट्रायंगल ड्रॉ करा, एक 4 सायडेड इक्विलॅटरल ट्रायंगल ड्रॉ करा. त्याच्यानंतर त्याचं तुम्हाला काय लिहायचं आहे, अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट. मग याच्यामध्ये इफ देन स्टेटमेंट आधी लिहिलं पाहिजे आणि ते कोणतं येणार आहे, इफ द 2 ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल देन दे आर सिमिलर हा हे त्याचं काय झालं, कंडिशनल स्टेटमेंट. आणि त्याच्यावरून तुम्ही अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट लिहू शकता. तसंच सेकंड आणि थर्डमध्ये कंडिशनल दिलेलं आहे, तुम्हाला डायग्रॅम ड्रॉ करायची आहे, आणखीन अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट लिहायचा आहे. तर प्रॉब्लेम सेट सॉल्व करा आणि सॉल्व झाल्यानंतर मला सेंड करा.